किरीट सोमय्या हल्ला प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। केंद्रीय गृह विभागाने अहवाल मागितलेला आहे असं सूत्रांकडून कळतं आहे। राज्य सरकारकडून या संदर्भातला अहवाल मागवण्यात आलेला आहे। किरीट सोमय्या आणि एक शिष्टमंडळ भाजपचं केंद्रीय गृह सचिवांना भेटलं। त्यानंतर केंद्रीय गृह सचिवांनी खार पोलिसांकडून एक अहवाल मागितलेला आहे। राज्य सरकारकडून अहवाल मागवण्यात आलेला आहे की जो काही प्रकार खार पोलीस स्थानकाबाहेर घडला तो नेमका कसा घडला, काय घडला, कुणाची चूक होती या संदर्भातला तो अहवाल असेल अशी माहिती मिळते आहे आणि तो केंद्रीय गृह सचिवांनी मागितलेला आहे। कदाचित त्यानंतरच ही कारवाई झाली असावी अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते। अहवाल देण्यापूर्वी अहवालामध्ये काय नमूद करायचं या अनुषंगाने ही कारवाई झाली असावी अशी ही चर्चा सुरू झालेली आहे। राज्यातला वाद दिल्ली दरबारी जाऊन पोहोचलाय। किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली। यावेळी मविया आणि पोलिसांची तक्रार शिष्टमंडळाने केली। जवळपास 25 मिनिटे गृह सचिवांसोबत बैठक झाली असं कळतंय। गृह सचिवही महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत गंभीर आहेत। केंद्रीय गृह विभाग याची दखल घेतोय असं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं। तसंच राज्य सरकार अधिकारांचा दुरुपयोग करत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। आज जे केंद्रीय गृह सचिव यांच्या सोबत 20-25 मिनिटं विस्तृत चर्चा झाली। चर्चा चिंतावर होती। महाराष्ट्रात घटनांनी जी जबाबदारी राज्य सरकारला दिली आहे, लॉ अँड ऑर्डर राज्य सरकारचा अधिकार असेल तर जबाबदारी पण आहे। आम्ही आग्रह केला की इथून एक स्पेशल टीम गेली पाहिजे, याचा स्टडी केला पाहिजे। त्यांनी आम्हाला सांगितलंय की ते आपसात चर्चा करून जे आवश्यक आहे ती पावलं उचलणार। भाजपचं शिष्टमंडळ गृह सचिवांच्या भेटीला गेलं होतं, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे। राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर ती उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे एकाच वेळी लावा असं राऊत म्हणाले। आता कोणाला तरी इथे थोडंसं ओठाखाली रक्त आलं म्हणून राष्ट्रपती राजवट लावा सांगायला गेले। उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये सरकार आल्यापासून 17 बलात्कार झाले। कालचं प्रकरण प्रयागराजचं मी पाहत होतो। तृणमूल काँग्रेसचं शिष्टमंडळ त्या मुलीला भेटायला गेलं होतं काल। किती बलात्कार झाले चेक करा तुम्ही। तिथे लावत्या का राष्ट्रपती राजवट? जे राष्ट्रपती राजवट लावायचीच असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एकदम लावा ना। हे ढोंग चालली आहे सगळी। हे 2-4 लोक जातात, दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात। महाराष्ट्राच्या बदनामीचे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र असंच चालू राहिलं तर या महाराष्ट्रद्रोही जी लोक आहेत त्यांच्या लोक जागोजाग चपला मारतात।